हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज हमने बनाया है नींबू का अचार, जो कि मेरे सासू माँ ने बनाया है। तो आप ये सब देखना, मेरे सासू माँ ने जितना जितना इंग्रेडिएंट्स बताया है, मेजरमेंट बताया है, उसके हिसाब से आपको करना हो तो उसके हिसाब से ले लो। और चैनल पे नहीं हो तो प्लीज़ सब्सक्राइब करना। और गाइस, इतने दिन से मैंने वीडियो इसलिए नहीं बना था, मेरे भाई की शादी थी और इसकी वजह से मुझे वक्त नहीं मिल रहा था, तो इसकी वजह से मैंने वीडियो नहीं बनाया। अब से आगे आपको डेली वीडियो मिलेगा, मेकअप का रेसिपी मिलेगी, ब्लॉगिंग मिलेगा, सब मिलेगा। प्लीज़ लाइक करना मत भूलना, शेयर करना, कमेंट करना। बाय। नमस्कार, लिंबूचं लोणचं बनवत आहे. हे 50 लिंबूचं लोणचं आहे आणि हे कसे छान छान आहेत पोहे जरा. आणि लिंबूचं लोणचं जे आहे ते पोटाच्या विकारासाठी छान असतं, त्वचेसाठी छान असतं, म्हणून लिंबूचं लोणचं सगळ्यांनी खायचं. पाव किलो मोहरी, 2.5 छटाक जिरे आणि एक 10-20 लवंगा आहेत. तुम्हाला आवडत असेल तर टाका, आवडत नसेल तर टाकू नका. मला आवडतंय मी टाकते. आणि अर्धा छटाक बडीशेप आहे आणि एक दालचिनीचा तुकडा. तुला असं करत आहे, तुम्हाला कसं करायचं आहे त्या पद्धतीने. आणि हे मोहरी जे आहे त्याला थोडंसं हलकंसं ड्राय रोस्ट करायचं आहे. जिरे पण, हे पण आणि सोप पण. आणि बाकीचं तुम्हाला जे आहे ते मी तर हे केल्यानंतर हे बघा, मी 70 लिंबाचं लोणचं करत आहे. म्हणजे हे पूर्णपणे आता कट करणं झालेलं आहे. आता मी पूर्ण तुम्हाला साहित्य दाखवते. ह्या वाटीने 2 वाट्या मोहरीचं पीठ आहे, 1 वाटी मीठ आहे, 1 वाटी तिखट आहे, 1 छटाक बडीशेप आहे, जिरे 2.5 छटाक, 2.5 छटाक जिरे आहेत, आणि काळं मीठ आहे 2 चमचे, धने पूड आहे 2 चमचे, आणि मेथी पूड आहे 2 चमचे, 4 चमचे हळद, आणि काश्मीरी लाल तिखट 2 चमचे. आता मी तुम्हाला पूर्ण साहित्य करून दाखवते. हे जे तिखट आहे मी ह्याच्यामध्ये टाकते, कारण काय, तडक्यामध्ये टाकल्यामुळं थोडंसं कलर येतो. कलर आल्यानंतर आपलं लोणचं छान दिसतं, त्यामुळं मी थोडंसं ह्याच्यात. आणि हे जे तिखट आहे ते नॉर्मली आहे, आणि हे आहे ते काश्मीरी आहे कलर येण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये मी लसणाच्या काप करून टाकलेले आहे. लसूण म्हणजे थोडंसं गरम तेल असताना ह्यात टाकलेलं आहे, का तर चव येण्यासाठी. तुम्हाला दाखवते. हे जे लिंबूचं लोणचं आहे त्याला मी मसाला टाकलेला आहे. आता पूर्ण मी एकत्र करून पूर्ण एकजीव करते. आणि थोडाफार मिठाचं कमी जास्त झालं असेल तर पुन्हा मी एकदा चाखून त्याच्यामध्ये कमी जर पडलं तर मी आणखीन थोडं मीठ टाकणार आहे. तुम्हालाही तसे वाटलं असेल तर तुम्ही पण थोडंसं चाखून बघून मीठ वाढवू शकता. अशा पद्धतीचं मी लोणचं केलेलं आहे. आणि तेल मी अगोदरच कढवून ठेवलं होतं, कारण मिक्स
करते वेळेस तुम्हाला दाखवण्यासाठी, थंड झाल्यानंतर ओतण्यासाठी म्हणून. हे बघा, आता माझं पूर्ण लोणचं मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये मी तेल सोडते. तेल सोडल्यामुळं काय होतं, तेल आता तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर मी कमी टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. आणि पूर्णपणे मसाला आता टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी हे लोणचं कशा पद्धतीचं तयार केलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. हे बघा, आता माझं पूर्ण तेल टाकलेलं मिक्स झालेलं आहे. आता मी छानशा बरणीमध्ये भरून ठेवून देते. तुम्हाला पण आवडल्यास तुम्ही पण करून बघा, टेस्ट ह्याची बघा तुम्हाला आवडते का नाही. आवडल्यानंतर मला कमेंट करा आणि आवर्जून लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघा, आवडलं असेल तर बघा तुम्ही पण करून.